काय मंडळी, कसा चाललाय वीकेंड? निवांत ना? म्हणूनच तुम्हाला थोडं जागा करण्यासाठी मी रोहन गुजर घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, वाचाल तर वाचाल हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं वाक्य अधोरेखित करण्याचा आपला आजचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा प्रचंड पुस्तक खजिना आणि त्यातील जवळपास सर्व पुस्तकं त्यांनी वाचलेली हे वास्तव आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तुला 2 रुपये मिळाले तर 1 रुपयाची भाकरी घे आणि 1 रुपयाची पुस्तकं घे, असे सांगणारे बाबासाहेब दिवसाचे 12-12 तास पुस्तकात गढून जायचे हे सर्वश्रुत आहे. पूर्वीच्या काळची जुन्या पिढीची वाचनाची आवड आजच्या पिढीत दिसत नाही हे वाक्य रोज बोललं जातं. TV, मोबाईल, गुगल ह्यामुळे हे चित्र बदललंय असंही कारण सांगितलं जातं. परंतु वाचन नसल्यामुळे या सर्व पिढ्यांचं नुकसान किती होतंय हे कोणाच्याच लक्षात येत नाही. यावर उपाय घेऊन आलाय ठाण्याचा अमृत देशमुख. तो स्वतः पुस्तकं वाचतो, अनेकांना पुस्तकं वाचायला प्रेरित करतो, पुस्तकातला सारांश एका ॲपद्वारे सबस्क्रायबरसाठी पाठवतो आणि त्यातून त्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त देखील करतो. आज त्याची ही गरुड झेप आपण जाणून घेऊया बुकलेट गाय अमृत देशमुख याच्याकडून. हे उदाहरण आहे विचारांच्या पलीकडलं. पाहूया छोटीशी ध्वनिचित्रफीत. पुस्तकांच्या दुनियेतील बुकलेट गाय अमृत देशमुख. क्षणोक्षणी पुस्तकात डोकं घालणाऱ्या व्यक्तीला पुस्तकातला किडा असं म्हटलं जातं. पण अमृत देशमुख यांच्यासाठी ही उपमा अपुरी आहे, कारण त्यांच्या वाचनाचा उपयोग ते अन्य वाचकांना वाचनासाठी आकृष्ट करण्यासाठी करतात हे विशेष आहे. त्यामुळे पुस्तकातील फुलपाखरू असं त्यांना म्हणायला हवं, कारण पुस्तकातील ज्ञानरूपी मध गोळा करून इतरांना तो पुरवणं इतकं महत्त्वाचं काम अमृत देशमुख करत आहेत. ठाणे येथे वास्तव्य करणारा अमृत देशमुख लोकांना वाचनाची आवड लागावी यासाठी झटणारा एक युवा वाचनप्रेमी. असंख्य पुस्तकांचा संग्रह स्वतःजवळ बाळगणारा, सुमारे 1500 पुस्तकांचं वाचन केलेला, त्यातील 300 पुस्तकं सारांश रूपात टेक्स्ट आणि ऑडिओसहित बुकलेट ॲपवर सुमारे 20 लाख रसिक वाचकांच्या संपर्कात असलेला हा विचारांच्या पलीकडला उपक्रम मोफत स्वरूपात राबवणारा युवा सारांश लेखक. CAचा व्यवसाय सोडून या छंदात स्वतःला झोकून दिलेला अमृत देशमुख मेक इंडिया रीड हे स्वप्न उराशी बाळगून आहे हे नक्कीच जगावेगळं आहे. मित्रांनो, विदाऊट वेस्टिंग एनी टाइम, प्लीज वेलकम अमृत देशमुख. नमस्कार. प्लीज बसून घ्या. अमृत, तुझं खूप स्वागत आमच्या या विचार मंचावर ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. थँक्यू. 1500 पुस्तकं तू वाचली आहेस. हा छंद तुला कधी कसा काय लागला? म्हणजे पुस्तकांची आणि तुझी मैत्री नेमकी कधी सुरू झाली? मला लहानपणापासून तशी काही विशेष आवड नव्हती पुस्तकांची. इनफॅक्ट बरेच वर्ष मला ॲनॉनिमस हा एक मोठा कवी आहे असं वाटायचं. तर ह्याचं श्रेय मी माझ्या मोठ्या भावाला देतो. तो 12 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. हो. सो भावाचं नातं कमी आणि वडील आणि मुलाचं नातं जास्त होतं. तो जे बोलेल ते गुपचूप ऐकायचं. तर तो काय करायचा, जुलैच्या पहिल्या आठवड्यात माझा वाढदिवस येतो, तर तो सगळ्या माझ्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना फोन करायचा आणि त्यांना वॉर्न करायचा, खबरदार त्याच्या वाढदिवसाला काही खेळणी आणली तर, आणि गिफ्ट करायचं तर फक्त पुस्तक. वाव. सो इन शॉर्ट, आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. मग काय पुस्तकं, खेळणी नाही खेळायला. मग चाचा चौधरी, ॲलिस इन वंडरलँड, सुधा मूर्तीची पुस्तकं, हॅरी पॉटर, तेनालीरामन, विक्रम बेताल, हे सगळी पुस्तकं वाचायला लागलो. पण आय थिंक द टर्निंग पॉईंट वॉज 10वी नंतर. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो परत माझ्याकडे आला आणि बोलला की तू आता मोठा झाला आहेस, तुला नॉन फिक्शन वाचायला पाहिजे. म्हटलं ते काय असतं? मला वाटलं ॲज अ इनोसेंट चाइल्ड पुस्तकं म्हणजे गोष्टी, करेक्ट, कथा. तो बोलला नाही नाही नाही, अशी हजारो पुस्तकं आहेत बाहेर ज्याच्यात गोष्टी नसतील पण तुला शिकायला खूप मिळेल. म्हटलं मग मी 10 वर्ष काय करतोय शाळेत? मी शिकतोय ना. तो म्हणाला हो, पण ह्या गोष्टी शाळेत नाही शिकवल्या जात. म्हटलं का? तुला मला नाही माहिती. आणि त्यांनी मला एक पुस्तक गिफ्ट केलं. ते माझं पहिलं नॉन फिक्शन सेल्फ हेल्प ज्याला म्हणतो आपण, रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी. आणि ते वाचल्यावर माझं जे डोकं फिरलं
मला माझ्या पालकांवर राग आला, शिक्षकांवर राग आला की कोणी मला 10 वर्षाच्या शिक्षणात कधी फायनान्शियल फ्रीडम, फायनान्शियल लिटरसी काय असतं हे कधी सांगितलं पण नाही. आणि नंतर अचानक तुम्ही म्हणता की आता तू असं काहीतरी पैसे करायचंय वाचवायला किंवा असं काहीतरी पाहिजे. सुरू होणार आहे आयुष्यात. हां. मग मला कळलं की आय हॅव मिस्ड समथिंग बिग. शालेय शिक्षण आहे महत्त्वाचं, पण मे बी 50%. बरोबर. बाकीचं अवांतर वाचन खूप महत्त्वाचं आहे. आणि मग काय, मॉन्कूस होल्डीज फरारी, चाणक्य नीती, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, डेल कार्नेगी, थिंक अँड ग्रो रिच, सगळी पुस्तकं वाचायला लागलो. तिथून मला कळलं की द मोर आय नो, द मोर आय कम टू नो दॅट देर इज अ लॉट दॅट आय डोंट नो. वा वा वा, जेवढं तुला माहिती आहे की तुला माहिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुला माहीत नाही आहे. करेक्ट. वा. पण मला आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी सांगितल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न आहे की तू CA केलंयस आणि त्याच्यानंतर ते सोडून तुला हे का करावं असं वाटतंय. म्हणजे अशी कुठली ऊर्जा, कुठली प्रेरणा तुला या कामातनं मिळते. CA केलं, मला आकडेमोड अजूनही आवडतात, हम्म. पण जर मला त्याच्याहून जास्त काही एक्साइटिंग सापडलं तर ते का करू नये. केवळ CA करण्यासाठी मी श्रम आणि वेळ घालवला तरी मग काहीतरी नवीन सापडलं तरी मी आयुष्यभर तेच करणार, ह्याला काय अर्थ आहे ना. मी काय लग्न नाही केलंय CA बरोबर, ते करिअर आहे, मी कॅन चेंज. बरोबर. इनफॅक्ट केलं म्हणून नाही, त्याच्यामुळे मला एक धाडस मिळालं टू ट्राय समथिंग दॅट नोबडी हॅज ट्राईड. वा. नाहीतर ट्राय करूया, काहीतरी वेगळं करूया. नाहीतर आहेच CAची नोकरी, मुंबईसारख्या शहरात CAला 1 लाख पगार तर सहज मिळेल. सो तसं मी एज्युकेशनचा वापर केला ॲज अ स्प्रिंग बोर्ड, ॲज अ सेफ्टी नेट. बरोबर. आणि ट्राय करत गेलो. म्हणजे 3 स्टार्टअप्स फेल गेले, त्याच्यानंतर हे 4थं स्टार्टअप आहे. सो हे धाडस कुठून आलं की देर इज अ सेफ्टी नेट, अ कुशन. पण आता हा उपक्रम अमृत नेमका कसा राबवला, तो काय प्रोसेस असते, हे कशी याची सुरुवात झाली याविषयी प्लीज आम्हाला सांग, कारण हे खरंच खूप एक्साइटिंग आहे सगळं. हो. सो रोहन, जसं मी म्हटलं माझे 3 स्टार्टअप्स फेल झालेले. तर 3 फेल्ड स्टार्टअप्स ऑन माय लिंक्डइन प्रोफाईल, आणि त्याच्यामुळे 1 फेल्ड रिलेशनशिप ऑन माय फेसबुक प्रोफाईल. खूप खचून गेलेलो, खूप बेकार डिप्रेशनमध्ये होतो, कोणाशी बोलत नव्हतो, स्वतःला खोलीत महिनोन बंद करून ठेवायचो. आणि तेव्हा माझ्या एका मित्राचा फोन आला, त्याला खूप दया आली असावी माझ्यावरती की चल जरा तू चिअर मी अप, की एक पिक्चर आला आहे बाहुबली. इट वॉज 2015, बाहुबली 1. बरोबर. चल पिक्चर बघायला जाऊया. म्हटलं वेळ लागलाय का रे, इथे पुढं लागली 3 स्टार्टअप्स फेल, ती पण सोडून गेली आणि तू पिक्चरचं बोलतोय, मला नाही यायचं. तो बोला की अरे मी तिकिटाचे पैसे भरतो तुझे. म्हणजे ठीक आहे येतो. वन्स अ CA ऑलवेज अ CA. तर आम्ही थिएटरला 15 मिनिटं आधी पोचलो. तर काय करायचं, वेळ कसा घालवायचा. तर मी त्या आठवड्यात एक पुस्तक वाचत होतो, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, स्टीफन कॉवे. खूप गाजलेलं पुस्तक आहे नॉन फिक्शनमध्ये. त्याला सहज ठाक टाक 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 ते 7 हॅबिट्स काय आहेत ते तोंडी सांगितलं, आणि माझी काही उदाहरणं देऊन. त्याला ते एवढं आवडलं. तो बोला अमृत, तू जसं मला ते एक्सप्लेन केलंयस असं मला वाटतं की मी त्या लेखकाला भेटलो त्याचं पुस्तक न वाचता. वा. छान, यू आर अ व्हेरी गुड एक्सप्लेनर. तर तू एक काम कर, तू जी काय पुस्तकं वाचशील, मला माहिती आहे तुझ्या भावामुळे तू खूप वाचतोस, तू त्याचे नोट्स घेत असशील डायरीमध्ये, त्याचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवत जा, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. आणि हे शेवटचं वाक्य मला असं एक आकाशवाणीसारखं झालं की अरे मला वाचायला आवडतं आणि त्याचा फायदा माझ्या मित्राला होत असेल तर सोनेपीस हुआ कर, मजा येईल. आणि मी एवढा रेस्टलेस झालो, तो पिक्चर सुरू झाला, तो एन्जॉय करायला लागला, माझं काय मन लागेल. आणि बाहुबलीसारखा सिनेमा मी अर्धवट सोडला, त्याला खोटं बोललो इंटरव्हलमध्ये की मला घरी जायचंय, अर्जंट काम आलंय, आणि घरी जाऊन चेक केलं की असं कोणी करतंय का. अशी मोठी मोठी पुस्तकं जी आपल्या सिलेबसमध्ये नसतात, बरोबर, किती महत्त्वाची आहेत, अवांतर वाचन. आणि म्हटलं की हे ह्याच्यावर आपण काहीतरी काम करूया. पण एक CA म्हणून टेकचा काय गंध नाही, जावा काय असतं, वेबसाईट कसं बनवायचं काहीच माहीत नाही. तर म्हटलं ठीक आहे, मी 10 मित्रांना व्हॉट्सॲपवर पहिला सारांश शेअर केला. सो त्याच महिन्यात साधारण आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं निधन झालेलं. तर ॲज अ ट्रिब्यूट त्यांना मी त्यांचं बायोग्राफी विंग्स ऑफ फायर, अग्निपंख, ते वाचलं. त्याचा 20 मिनिटाची समरी बनवली आणि ते माझ्या 10 मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवली आणि सांगितलं की वाचा, आवडलं तर तुमच्या मित्रांना द्या. आणि एका आठवड्यात मला 1000 लोकांची रिक्वेस्ट आली की मला तुझे समरी वाचायला आवडेल, आणि दर आठवड्याला मी एका पुस्तकाची समरी पाठवायला लागलो. वा, क्या बात आहे. मग असं आपण म्हणू शकतो की त्या पुस्तकामुळे तुझ्या पंखांना बळ मिळालं आणि तुझं ठरलं की आता आपल्याला हेच करायचं आहे. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, कारण अमृतबरोबर आपल्याला अजून गप्पा मारायच्या, त्याचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. भेटूया विश्रांतीनंतर.
महाराष्ट्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे बुकलेट गाय अमृत देशमुख. अमृत, मला सांग, आता तू ही पुस्तकं वाचतोस, त्यानंतर सारांश लेखन करतोस, ते साधारण किती मोठं असतं? एक 8 ते 10 पानं. 8 ते 10 पानं एवढ्या मोठ्या पुस्तकाचं. तर हे कसं साध्य करतोस? तुला लिहायला पण आवडतं का? वाचायला आवडतं हे आत्तापर्यंत आम्हाला कळलंच, पण तुला लेखनाची सुद्धा आवड आहे का? हे मला हल्लीच कळलं की माझं लिहिणं लोकांना का आवडतं. बरं. असं नाही की मी फार पुस्तकं लिहिली, मी एकच पुस्तक लिहिलं आहे. तर मला आधी वाटायचं की माझं वाचन खूप असल्यामुळे माझं लेखन इम्प्रूव्ह झालं आहे, तर असावं कदाचित. पण परत मी खूप विचार केला, परत माझ्या भावालाच मी माझं क्रेडिट देतो. तर लहानपणी अभ्यास करताना त्यांनी 2 नियम मला लावलेले. एक म्हणजे गाईड वापरायचा नाही उत्तरं लिहिण्यासाठी, स्वतःची उत्तरं स्वतःच्या भाषेत लिहायची. वा. आणि कॉपी पेस्ट नाही करायचं टेक्स्टबुकमधनं. ती टेक्स्टबुकची भाषा नाही वापरायची, तू तुझे मोडके तोडके शब्द वापर, तुझ्या वर्ड्समध्ये उत्तरं लिहायची. म्हणजे हे माझं 100रावं पुस्तक मी लिहितोय, पहिलं पुस्तक नाही. वा. पण आता तू सारांश लेखन करतोस, ते सारांश लेखन वाचून मला पुस्तक विकत घ्यावं असं वाटू शकतं. तर ह्यासाठी ते सारांश लेखन म्हणजे ते तू लिहितोस, ते कोणाला वाचायला देतोस, काय प्रोसेस असते ती सारांश लेखनाची? ह्याच्यावर पण मी एक पुस्तक वाचलंय, द ऑडियन्स ऑफ वन म्हणून. द ऑडियन्स ऑफ वन. हां. तर आधी मी असं विचार करायचो की आता लाखो लोक वाचणार आहेत माझी समरी, तर मी हे पण घ्यायला पाहिजे, ते पण घ्यायला पाहिजे, आणि मग ते काय छान जमायचं नाही. नंतर मी विचार केला की नाही, मी स्वतःसाठी बनवतोय, मी एकच प्रेक्षक आहे. तर मला जे आवडते, मला जे एकदम जबरदस्त वाटतं, काहीतरी नवीन आहे, जे आपले जुने विचारसरणी रिप्लेस करायला आपल्याला मदत करते, जुने ॲझम्पशन्स, नवीन ॲझम्पशन्स, तर मी फक्त मला जे आवडतं ते मी ठेवतो. मी ॲक्च्युली काय सगळं कव्हर करत नाही. आणि मग त्याच्यामुळे कुतूहल निर्माण होतं की अजून काय. हां. आणि मग लोक समरी वाचून झाल्यावर पुस्तक विकत घ्यायला जातात. पण मला सांग, मला ते कंप्लेंट करायची आहे, फक्त इंग्लिश पुस्तकच का? म्हणजे मगासपासून आपल्या याच्यात काहीच मराठीचा उल्लेख येत नाही, त्याच्यामागे काही कारण आहे का? तुझ्या डोक्यात काही आहे? दुर्दैवानं माझं शिक्षण इंग्रजीत झालं, याची मला खंत आहे, अभिमान नाही. तर म्हणून माझा कल जास्त इंग्रजीकडे होता. आता मला हा आयडिया टेस्ट झाली आहे, कॉन्फिडन्स आला आहे, तर हळूहळू हिंदी मराठीमध्ये मला वळायचं आहे. आता मला तुमची मदत पाहिजे, कारण हे सगळं फ्रीमध्ये आहे, यात काही उत्पन्न नाही आहे. आता तुम्ही जर मला मदत केलीत आणि मराठी पुस्तकं, श्यामची आई, अच्युत गोडबोले, वीणाताई गावणकरांचं एक होता कारवर, यांच्या पुस्तकांची समरी बनवून तुम्ही मला दिलीत, तर आपण मराठी, हिंदी सगळ्या भाषांमध्ये करू शकतो. म्हणजे तू या सगळ्या गोष्टींसाठी ओपन आहेस. म्हणजे असं नाही की मला फक्त इंग्लिशच करायचं आहे. वा, चला, हे ऐकून जरा बरं वाटलं आम्हाला, कारण आमचे मराठी वाचक आहेत, त्यांच्यापर्यंत तुझा सारांश पोहोचला आणि त्यांना जर ते पुस्तक विकत घ्यावं असं वाटलं तर मला, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच फार भारी वाटेल. नक्की. मित्रांनो, पाहूया छोटीशी ध्वनी चित्रफित. एव्ही प्लीज. फारच थोड्या लोकांना वाचनाचा छंद असतो. हा असा छंद जोपासणारे अमृत देशमुख हे पुस्तकांच्या गराड्यात पाहायला मिळतात. पण ही पुस्तकं फक्त रॅकवर ठेवलेली नसून त्यांच्याशी त्यांची खूप दोस्ती आहे, कारण या सुमारे 1500 पुस्तकांचं वाचन त्यांनी केलंय. ही संपूर्ण वाचन प्रक्रिया पुस्तकावर सारांश लिहिण्यासाठी होतीये, हे आगळं वेगळं आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी हा शब्दप्रयोग अमृत देशमुख यांच्या बाबतीत पुस्तकांसाठी वापरायला काहीही हरकत नाही. पुस्तकांच्या वाचनासाठी वेळ मनात असेल तर आणि तेव्हा काढता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. वाचनाच्या सवयीमुळे विचार करण्याच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल होऊ शकतो हे अनेक तज्ज्ञांनी सांगितलंय. या पुस्तकांसाठी अमृत देशमुख यांनी केलेली मांडणी खूपच कल्पक आहे. हवं असलेलं कोणतंही पुस्तक सहज मिळावं यासाठी एखाद्या वाचनालयाचं स्वरूप त्यांनी स्वतःच्या घरात निर्माण केलं आहे. एकूणच हे पाहताना सोपं असं वाटलं, तरीही त्यातील गांभीर्य आणि त्याची उपयुक्तता ही नक्कीच विचारांच्या पलीकडली आहे. पुस्तकांची निवड करताना, वाचन वेळेत पूर्ण करताना आणि त्यानंतर तो ऑडिओ स्वरूपात वाचकांसमोर आणताना अमृत देशमुखांची भावनिक गुंतवणूक यात किती अमूल्य असते हे शब्दात सांगता येणार नाही. आजपर्यंत सुमारे 20 लाख वाचकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे आणि रोज सबस्क्रायबर्सची संख्या वाढत आहे. हे नक्कीच अमृत देशमुख यांचा उत्साह वाढवणारा आहे. रसिकांचा उत्साह वाढवण्यासाठी
नवनवीन संकल्पना राबवताना वाचकांशी संवाद साधण्यासाठी अमृत देशमुख यांनी उत्तम वाचक घडवण्यासाठी आवश्यक 7 सवयी या पुस्तकाची निर्मिती केली आणि आज त्या पुस्तकाला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. अमृत देशमुख पुस्तक सारांशाच्या रूपात आपले मित्र होतात, खरे सोबती होतात. हेच विचारांच्या पलीकडले आहे. अमृत, तू पुस्तक लिहिलेस उत्तम वाचक घडवण्याच्या 7 सवयी, तर त्याविषयी काय सांगशील किंवा त्याला कसा प्रतिसाद मिळाला, काय रिस्पॉन्स होता लोकांचा? जसं जसं मिशन वाढत गेलं, लाखो लोक जोडत गेले, मला कळलं की मी बुक समरीसाठी नाही आहे, तर मी रीडिंग हॅबिटसाठी आहे, वाचन संस्कृतीसाठी मी आहे. आणि म्हणून मला प्रेमाने लोक बुकलेट गाय असं म्हणायला लागले. गाय म्हणजे इंग्लिशमधला गाय. तर मला जगभर मला बोलवायला लागले लोक. तर जेव्हा माझं व्याख्यान झाल्यानंतर एक तेच प्रश्न यायला लागले लोकांकडून की अमृत, मला वाचताना झोप लागते, बरोबर, मला कुठून सुरुवात करायची कळत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही, नेमकं काय वाचावं ते कळत नाही. सुरुवात तर मी खूप करते एकदम जोशने, आणि मग 25 पानानंतर टायटायफुस सगळं मजा निघून जाते आणि अर्धवट पुस्तकं सोडली असतात. आणि मला कळलं की हे सगळे माझे प्रॉब्लेम्स होते, मी याला काही अपवाद नाही आहे, मलाही कधी कधी झोप लागते वाचताना. तर हे माझी जबाबदारी आहे ॲज बुकलेट गाय ऑफ इंडिया, ह्याचे क्रिएटिव्ह सोल्युशन्स शोधून काढणं. ह्याला मी रीडिंग प्रॉब्लेम्स असं म्हणतो. आणि मग मी एक्सपेरिमेंट करायला लागलो माझ्या रीडिंग हॅबिट बरोबर. आणि मला असे 7 सवयी आढळल्या की त्या जर आपण अंमलात आणल्या तर तुमची पुस्तकं कधीच आयुष्यातून बाहेर जाणार नाही. आणि म्हणून मी पुस्तकाचं नाव दिलं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह रीडर्स. स्टीफन कॉवेचं जे गाजलेलं पुस्तक आहे, माझा आवडता लेखक आहे, म्हणून ॲज अ ट्रिब्यूट टू हिम मी त्याच्या पुस्तकाचं नाव घेतलं आणि पीपलच्या ऐवजी रीडर्स म्हटलं आणि त्याचाच मराठीत अनुवाद केला, उत्तम वाचक घडविणाऱ्या 7 सवयी. पण मग ह्याचा लोकांकडनं तुला प्रतिसाद आला किंवा जेव्हा पहिला कोणीतरी तुला त्याचं फीडबॅक दिला असेल त्यावेळेला तुझ्या काय भावना होत्या? खूपच चांगलं आहे. म्हणजे जी पहिली सवय जर मी तुला थोडक्यात सांगितली, आपण पुस्तकं अर्धवट सोडतो आणि त्याचा आपल्याला एक अपराधीपणा असतो की अरे मी पहिलं पुस्तक कंप्लीट नाही केलं आणि दुसरं पुस्तक वाचायला घेतोय वगैरे. तर त्याच्यात मी असे म्हटलंय, पहिलं हॅबिटचं नाव आहे डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. हॅबिट्स आर कॅज्युअल. कुठले पण रोजच्या सवयी, टी व्ही बघणे, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, गॉसिपिंग, हे किती सहज होतात, ते टू डू लिस्टमध्ये पण नसतात. बरोबर, खरं तर म्हणजे आपण जर टी व्ही बघताना आपण काय अलार्म नाही लावत की उद्या मला टीव्ही बघायचा, असं आपण करत नाही. हां, आणि जर सिनेमा नाही आवडला, सहज आपण चॅनल बदलतो. म्हणतो का अरे मी त्या ॲक्टरचा अपमान केला, आय एम अ बॅड मूवी वॉचर, असं आपण काही करत नाही. पण जेव्हा पुस्तकांकडे वळतो आपल्याला वाटतं नाही, माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला का नाही शेवटपर्यंत जावं असं वाटतं. ते अपराधीपणा येतो. नाही, ते लेखकाची पण जबाबदारी आहे ना आपलं लक्ष वेधून ठेवणं. बरोबर. व्हेन यू ट्रान्सफर द रेस्पॉन्सिबिलिटी टू द ऑथर, तुमचा तो गिल्ट निघून जातो डोक्यातून. त्यात उद्देश असा नाहीये की ऑथरचा मला अपमान करायचा आहे. नाही, बरोबर. उद्देश आहे की तुझ्या डोक्यातलं ते अपराधीपणा काढून टाकायचं, ते गिल्ट काढून टाकायचं की माझ्यात काहीतरी कमी आहे किंवा माझ्यात काहीतरी खोट आहे म्हणून मी ते कम्प्लीट करू शकत नाहीये. अशी काही कन्सेप्ट नाहीये बॅड रीडर, गुड रीडर, असं काही नाही. देयर इज ओनली रीडर अँड नॉन रीडर. वा. पण आता आपण रीडर, गुड रीडर, बॅड रीडरवर बोलतोच आहोत, तर मला विचारायचं तुला की कुठलं पुस्तक वाचून झाल्यानंतर तुझं ठरतं की हां आता मला ह्याच्यावर सारांश लेखन करायचं आहे, म्हणजे त्याची काही तुझी ठरलेली प्रोसेस आहे का, की तू जुनी जी काही पुस्तकं वाचली तुझ्या डोक्यात अजूनही ज्या गोष्टी आहेत, अरे हां हे वाचलेलं चांगलं होतं, मला त्याच्यावर करायचं आहे, असं तुझं ठरतं कसं नेमकं? हां, हे माझ्या एका सवयीवर आधारित आहे. 7 हॅबिट्समधली एक हॅबिट आहे रीड रँडम. आपण ना शिकलेली माणसांना हे खूप सवय असते एका विशिष्ट विषयाचीच पुस्तकं वाचायची. मी फक्त फिक्शन वाचते, मी फक्त हॅरी पॉटर वाचतो, मी फक्त बिझनेसवाली पुस्तकं वाचतो. ही खूप मोठी चूक आहे. रँडमनेसमध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दडलेलं असतं. वा. मी चक्क कुठे गेलो, आता मला माहिती इथे पुस्तकं मांडली तुम्ही, ती 2 पुस्तकं तर मी लंपास करणार आहे. आणि मग मी पहिली 10 पानं वाचतो की मला मजा येते का, काही नवीन शिकायला मिळतं का, काही जबरदस्त वाटतंय का, आणि मग ठरवतो उरलेली 190 पानं वाचायची की नाही. हे किती सहज आहे ना. आता तुम्ही म्हणाल की 10 पानं वाचण्यासाठी मी काय 300 रुपये खर्च करू का? असं काही नाही. आज आपण म्हणतो हायपर कनेक्टेड जग आहे, तर पैसे खर्च करायची गरजच नाही ना. नाही, कारण पुढचा प्रश्न मी तुला तोच विचारणार होतो की एवढ्या मोठ्या संख्येनं ती पुस्तकं तुला कशी उपलब्ध होतात, तू दरवेळेला ते विकत घेतो का काही लायब्ररी लावलीस काय, म्हणजे हे कसं, हे कोडं जरा सोडव.
माझी एक पॉलिसी आहे, बेग बॉरो व्हॉट्सॲप. माझ्याकडे अच्छा. 4000 पुस्तकं आहेत घरी. बाप, त्यातली मी जेमतेम 30 पुस्तकं विकत घेतली असेल माझ्या पैशाने. 4,000 फक्त 30 पुस्तकं तू विकत घेतलीस आणि मग बाकीची एवढी पुस्तकं ती सगळी बॉरो आणि व्हॉट्सअप आणि हां, आता किती सोपं आहे. कुठल्याही मित्राच्या घरी गेलो की कोणाकडे तरी कलेक्शन असतंच, 10, 15, 50 पुस्तकं. तर एवढी पुस्तकं वाचल्यानंतरही मला 1-2 पुस्तकं अशी आढळतात ज्याचं मी नाव कधी ऐकलं नाही. वा. व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन फीचर आलं बघ, स्टेटस करून. हो. तर मला एक लॉकडाऊनमध्ये पुस्तक पाहिजे होतं, सेपियन्स नावाचं, युval नोआ हरारी, खूप गाजलेलं पुस्तक आहे. गाजलेलं मी फक्त स्टेटसमध्ये लिहिलं की मला अमुक पुस्तक पाहिजे, कोणाकडे आहे का. 24 तासाच्या आत ते पुस्तक माझ्या हातात होतं लॉकडाऊनमध्ये. वा, किती सहज गोष्टी, आपल्याकडे टूल्स आहेत पण आपण त्याचा वापर करत नाही. बरोबर. घरी बटाटा वडा झाला की आपण लगेच त्याचा फोटो टाकतो. त्याने काय म्हणणार. खरं तर म्हणजे तू पुस्तकांसाठी तू सगळ्या गोष्टी अवलंबतोस. तू मागतोस, तू सोशल मीडियाचा वापर करतोस, पण तुला पुस्तकं हवी आहेत म्हणजे ती पुस्तकं हवी असतात. बरोबर. वा, क्या बात आहे अमृत. मित्रांनो, आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स. विचारांच्या पलीकडले घेऊया छोटीशी विश्रांती. मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडलेमध्ये. मी रोहन गुजर आणि आज आपल्यासोबत आहे बुकलेट गाय अमृत देशमुख. अमृत, आत्तापर्यंत तुझ्या उपक्रमाबद्दल आम्हा सगळ्यांनाच कळलं आहे, पण व्हॉट नेक्स्ट? काय काही फ्युचर प्लॅन्स आहेत का, किंवा या ॲपला घेऊन तुझ्या डोक्यात काही गोष्टी आहेत का? भरपूर. पुस्तकातूनच मला हे सगळे आयडियाज सुचतात. मी गेली 2 वर्ष एका प्रोजेक्टवर काम करतोय, जे बुकलेट ॲपचा एक भागच होणार आहे लवकरच. जे तू सारांश वाचशील किंवा ऐकशील त्याच्या आधारित प्रश्न विचारले जातील तुला, की तुला ते कन्सेप्ट रिवाईज करण्यासाठी तुला कळलेत की नाही. मग गेले 2 वर्ष जे आपण अनुभवलं आहे कोविडमुळे, जे खूप मुलं, मी त्यांना म्हणतो ऑर्फंड बाय कोविड, जे आई वडील कोविडनी गेले, तर त्यांना मदत करण्यासाठी मी कुठेतरी सांगड शोधायचा प्रयत्न करत होतो की वाचन आणि त्यांना मदत करणं कसं करता येईल. तर तू प्रत्येक बरोबर उत्तर दिलंस तर काही रक्कम अशा गरजू मुलांना दिली जाईल. वा. तर हे एक आगळं वेगळं उपक्रम आता सुरू करतोय मी. आणि ते तू म्हणजे तू वाचनामुळे तू देशाची कशी मदत समाजाला करतोयस. मदत करू शकतोस, आजूबाजूच्या परिस्थितीला कसं जुळवून घेता येईल आपल्याला फक्त वाचनामुळे. क्या बात आहे यार अमृत. म्हणजे माझ्या वाचनामुळे मी समाजाला मदत करू शकतो, हे फिलिंगच किती कमाल आहे. आणि हे जर अस्तित्वात आलं तर हा कमाल. मग यासारखं दुसरं फिलिंग नसेल. हे लवकरात लवकर साध्य होऊ दे. पण मला तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी तू म्हणलास की तुझ्यासोबत सुद्धा हे सगळं झालं आहे, वाचताना तुला झोप यायची किंवा कंटाळा यायचा किंवा मध्येच कुठलं तरी पुस्तक सोडून द्यायचास. तर आत्ताच्या तरुण पिढीला, कारण खूपदा आपण म्हणतो की आपल्या हातात इंटरनेट असल्यामुळे, सोशल मीडिया आपल्या हातात असल्यामुळे आपण आळशी होतो, आपण वाचत नाही. तर त्या सगळ्यांना, सोशल मीडिया वापरत असणाऱ्या ह्या जनरेशनला काय सांगशील तू वाचनाबद्दल? मोठी लोक म्हणतात की आजचा तरुण वर्ग वाचत नाही. मला नाही वाटत आहे. वाचन नाही कमी झाले, वाचनाचं माध्यम वेगळं बदललंय. आता लेट्स ट्राय टू डिफाईन व्हॉट इज अ बुक. तर पुस्तक म्हणजे काय, तर पांढरा कागद, त्याच्यावर काळी शाई आणि 2 पुठ्ठ्यांमध्ये सँडविच केलेली कागद. ही जर खरी डेफिनेशन असेल तर जगातला सर्वात विद्वान माणूस तो रद्दीवाला असला पाहिजे होता. बरोबर. तुझ्या आणि माझ्यासाठी हे योग्य नाही. आपल्यासाठी पुस्तक हे एक माध्यम आहे टू ट्रान्सफर द ग्रेट आयडियाज, थॉट्स ऑफ दॅट ऑथर इन टू मी. राईट. मग माध्यम महत्त्वाचं का त्यातला आतला मजकूर. बरोबर. सो आता पुस्तकाची डेफिनेशन वाढलेली आहे इंटरनेटमुळे. सगळ्या माध्यमांमध्ये तुमच्या आजूबाजूला कुठेतरी आहे, ती तुम्हाला ग्रॅब करायची आहे. मग ते तू पुस्तक हातात घेऊन वाच किंवा तू जसं म्हणलास तुझा सारांश आहे, तरी पण तुला ते इन्फॉर्मेशन कळणारच आहे. अमृत, तुझे खूप आभार. तू इथं आलास, तुझ्या उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितलंस. तुझ्या उपक्रमामध्ये तुला जे नवीन व्हर्जन आणायचं आहे, ज्याने आम्ही समाजाला मदत करू शकणार आहोत, ते व्हर्जन लवकरच येऊ दे आणि आम्हाला ते वापरायला मिळू दे, अशी आम्ही सगळी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅपी रीडिंग. थँक्यू सो मच. काय मंडळी, आता पटतंय की नाही? वाचाल तर वाचाल. बुकलेट गाय अमृत देशमुख याच्या मेक इंडिया रीड या उपक्रमाबद्दल रसिको आपल्याला नक्कीच मोलाची माहिती मिळाली असेल. स्वतःची पुस्तक वाचनाची सवय स्वतःबरोबर अनेकांना लागावी, हा त्याचा प्रामाणिक हेतू विचारांच्या पलीकडला आहे. त्यासाठी पुस्तकाचा सारांश काढून तो टेक्स्ट आणि ऑडिओ स्वरूपात बुकलेट ॲपच्या माध्यमातून विनामूल्य तो उपलब्ध करून देतोय. हे खूप मोठं काम आहे. त्यामागे खूप कष्ट आहेत आणि वाचकांची कळकळ देखील आहे.
सध्या हे काम अमृत देशमुख याच्याकडून इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत सुरू आहे, पण ते नजीकच्या भविष्यात महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठीत सुरू व्हावं अशी अपेक्षा करूया. या विचारांच्या पलीकडल्या उपक्रमाला अधिकाधिक वाचकांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करूया. मित्रांनो, आजच्या भागात आपण इथंच थांबतोय, पण आपला आजचा भाग बघायचा राहून गेला असेल तर काळजी करू नका. यूट्यूबवर जा, दूरदर्शन सह्याद्री हे चॅनल सर्च करा, हा एपिसोड बघा, इतरही एपिसोड्स बघा, ते लाईक करा, ते शेअर करा, ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आजसाठी आपण इथेच थांबतोय. बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. भेटूया पुढल्या भागात एका नव्या अवलियाला. कार्यक्रमाचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. It's not a game, it's a rich thing.